मुलीनो, आज आपण जो या प्रकरणचा हा रचना म्हणजेच इंग्लिशमध्ये याला म्हणतात कन्स्ट्रक्शन. त्यासाठी आपण पहिला कोन दुभाजक आणि लंब दुभाजक म्हणजे काय बघूया. कोन दुभाजक आता इथं शब्दातच समजतं आहे कोणाचे दोन भाग करणार भाग. येस, म्हणजे कोन दुभागणाऱ्या रेषेस काय म्हणतात कोन दुभाजक. लंब दुभाजक म्हणजे बाजू दुभागणाऱ्या रेषेस काय म्हणतात लंब दुभाजक. आम्ही जोया स्वाध्याय 6.1 पहिला प्रश्न आहे 90 अंशाचा कोन रचा व त्याची सिद्धता द्या. हा जो कोन रचायचा आहे यासाठी आपल्याला कोनमापक वापरायचा नाही आहे. कोनमापक ही कोनमापकाचा वापर न करता आपल्याला फक्त पेन्सिल आणि कंपास आणि पट्टीच्या सहाय्याने 90 अंशाचा कोन रचायचा आहे. कसा बघा, इथं आपल्याला किती सेंटीमीटर रेषा काढा काही दिले नाही, फक्त कोन काढा म्हटले आहे. म्हणून आपण कितीही सेंटीमीटरची रेषा काढू शकतो. म्हणून मी इथं 5 सेंटीमीटरची रेषा काढते. पहिला काय करा, 0 आणि 5 वर डॉट ठेवा आणि मग रेषा काढा. यस, नाव देऊया AB. 5 सेंटीमीटर रेषा काढली. नेक्स्ट स्टेप काय बघा, काय करायचं, ए मध्ये कल्पून अर्धवर्तुळ काढायचं. एक छोटंसं अर्धवर्तुळ कितीही त्रिज्येचं. यस, ए मध्ये कल्पून आपण काय काढूया अर्धवर्तुळ. यस, आणि सिंगल काढायचं डबल. आणि इथं पहिल्या ABला जिथं छेदलं आहे तिथून पहिला चाप काढा अर्धवर्तुळावरून. या पहिल्या चापावरून इथं दुसरा चाप काढा, मधोमध एक काढा. ओके, नंतर या दुसऱ्या चापावरून मधोमध आणखीन एक चाप काढा. यस, तर जिथं पहिला चाप काढला तिथं नाव दिलं P, जिथं दुसरा काढला तिथं Q, इकडं दिला R, आणि दोन्ही चाप जिथं छेदतात तिथं नाव दिलं C. आणि AC सांधा. AC काय करा सांधा. यस, हा आला आपला बघा कोन हा CAB किती अंशाला 90 अंश. बघा कोनमापाच्या साहाय्याने आता मोजून बघूया आलंय की नाही 90 अंश. कोनमापकाचं मध्य ह्याच्यावर रेषेची रेषा जुळती बघा, दिसतोय ना 90. यस, अशा प्रकारे 90 कोनमापकाचा वापर न करता फक्त कंपास आणि पट्टीच्या साहाय्याने आपण 90 अंशाचा कोन रचू शकतो. मग त्याची सिद्धता आपण सर्वप्रथम काय केलं, AB बरोबर 5 सेंटीमीटर रेषा काढली. सेकंड, ए मध्ये कल्पून ठराविक त्रिज्येने कितीही त्रिज्या घेऊ शकतो अर्धवर्तुळ काढले, ते ABला P मध्ये छेदते. नंतर P मध्ये कल्पून म्हणजे P वरून कंपासाचं टोक ठेवून Q मध्ये छेदणारे, त्याच त्रिज्येने Q मध्ये छेदणारा, आणि तसंच R मध्ये कल्पून C मध्ये छेदणारे काय काढले, Q आणि R मध्ये छेदणारे चाप काढले. नंतर आपण AC सांधले आणि आपल्याला मिळाला कोन CAB किती अंश 90 अंश. आता नेक्स्ट काढायचं आहे आपल्याला 45 अंशाचा त्रिकोण. 45 अंशाचा त्रिकोण नाही कोन काढायचं आहे. किती अंशाचा कोन काढायचा आहे 45 अंशाचा. बघा, यासाठी सुद्धा प्रथम तुम्हाला 90 अंशाचाच कोन रचावा लागणार. त्यासाठी सर्वप्रथम आपण किती सेंटीमीटर रेषा काढूया 5 सेंटीमीटर रेषा. आपण कितीही काढू शकतो पण आपण मिनिमम घेऊया 5 सेंटीमीटर. 0 आणि हे काय आहे आपलं 5, यावर काय करूया डॉट ठेवूया आणि रेषा ओढा मुलींना. यस, सिंगल एकदाच काढायचं AB 5 सेंटीमीटर. यस, आता ए मध्ये कल्पून एका ठराविक कितीही त्रिज्येने तुम्ही कोन काढू काय काढायचं एक अर्धवर्तुळ काढायचं आणि सिंगल डबल वेळा करायचं. या पहिल्या अर्धवर्तुळाच्या पहिल्या टोकावरून वर्तुळाला पहिला चाप काढा. यस, या अर्ध्या चापावरून वर्तुळाला मधोमध एक चाप काढा, दुसरा चाप काढा, मधोमध एक काढा. या दुसऱ्या चापावरून वर्तुळाला आणखीन एक, बघा माझा छेदत नाही म्हणून पहिल्या चापावरून पुन्हा एकदा काढा. यस, 90 आला. आपण ही 90 अंशाची रेषा काढूया. यस, ही जिथं छेदलंय तिथं नाव दिया C, म्हणजे आपल्याला कोन CAB मिळाला 90. पण आपल्याला 90 नाही काढायचा 45, म्हणजे 90 म्हणजे 90चाच अर्धा 45 ना ग. यस, भाग लावलं तर दिसतं की नाही 40 40 80 5 5 90. यस, आता ह्याचा अर्ध म्हणजे काय करायचं, पुन्हा हीच त्रिज्या घ्या, चेंज करा. ह्या अर्धवर्तुळाच्या ह्याच त्रिज्येने इकडे वर्तुळाच्या इकडून रेषेवरून ABच्या रेषेवरून एक पहिला चाप काढायचा आणि AC रेषेच्या टोकावरून आणखीन एक चाप काढायचा. बघा, हा चाप आहे इथं दिसतोय आणि हा चाप सांधा. हा चाप काय करायचा सांधायचा.
आपण सांधूया. ए मधून काय करूया, सांधूया. बघा दिसतात ना आपल्याला एक्झॅक्ट. बघा 2 समान भाग झालेले दिसतात इथं. येस, हा कोण आपल्याला पाहिजे. इथं रेषा ओढूया, हा इथं नेऊया डी, म्हणजे कोण DAB, म्हणून कोण डी पेननी लिहिते, म्हणून कोण हा DAB. बी बरोबर किती अंशाला, 45 अंश. किती अंशाला, 45. म्हणजे प्रत्येक टायमाला तुम्हाला किती काय काय काढावं लागणार, 90 अंशाचा कोन हा रचावा लागणार. नेक्स्ट जाऊया थर्ड जाऊया. आपण 60 अंशाचा कोन काढूया मुलींनो. किती अंशाचा कोन काढूया, 60 अंशाचा. आता आपण थर्ड गणित जाऊया. 60 अंशाचा कोन रचूया. किती अंशाचा, 60 अंशाचा. ओके, त्यासाठी पुन्हा 5 सेंटीमीटर आम्ही ही रेषा काढली. यस, आणि काय करायचं, पुन्हा ए मध्ये कल्पून एका छोट्याशा त्रिज्येने काय काढायचं, अर्धवर्तुळ काढायचं. आणि हे अर्धवर्तुळ काढताना डबल वेळा काढू नका मुलीनं. यस, पहिल्या टोकावरून पहिला चाप अर्धवर्तुळाला, पहिल्या चापावरून अर्धवर्तुळाला, दुसरा चाप, मधोमध एक चाप, दुसऱ्या चापावरून मधोमध एक, आणखीन एक चाप. यस, हा झाला 90 अंशाचा कोन. आणि नेहमी 90 अंशाचा हा कोन तुम्हाला काढावाच लागणार. तो काढूनच पुढील कोन तुम्हाला रचता येणार. आणि हे काढत असताना करेक्ट एक्झॅक्ट हे सांधा मुलीनं. बघा हा आला आपला 90 अंशाचा कोन. बघा मी साईडला काय केले, सांधले. म्हणून मी पुन्हा एकदा काढायले. यस, हा बघा सी इथं जिथं दोन्ही चाप छेदलेत. आणि जर मोजून दाखवलंय बघा तुम्हाला 90 अंशाचा कोन दिसतोय ना. यस, एक्झॅक्ट 90 आहे ना. ही रेषा बघा, रेषा दिसते ना इथं, इथं बघा रेषा. यस, आपल्याला 90 अंशाचा नाही काढायचं. किती अंशाचा आहे, 60. यासाठी हा जो चाप आहे हा सांधा डायरेक्ट मुलीनो तुम्हाला 60 अंशाचा कोन मिळतो. हा जो पहिला चाप काढलाय तो सांधा मुलीनो. हे जो काढलेला पहिला चाप बघा इथं, बरोबर आहे. हा जो आहे हाच तुमचा 60 अंशाचा कोन मुलीनो. आता सी आहे, हा डी नाव देते. ओके, बघा मोजून पाहूया 60 अंश आहे की नाही. येस, रेषा ह्या बाजूला आहे. 0, 10, 20, 30, 40, 50, 60 दिसतोय ना. येस, हा आला आपला 60 अंशाचा कोन. येस, म्हणून लिहूया कोन DAB. कोन DAB बरोबर 60 अंश. येस, नेक्स्ट जाऊया किती अंशाचा, तर 30 अंशाच्या कोणाला जाऊया. चौथं गणित, 30 अंशाचा कोन. किती अंशाचा कोन रचणार आपण, 30 अंश. त्याला सुद्धा सेम पहिला 5 सेंटीमीटर रेषा काढा. ही झाली आपली 5 सेंटीमीटर रेषा. नाव देऊया AB. यस, ए मध्ये कल्पून अर्धवर्तुळ काढणे. आणि सिंगल एकदाच काढायचं, डबल करायचं नाही मुलीनो. यस, या अर्धवर्तुळाच्या पहिल्या टोकातून पहिला चाप, पहिल्या चापावरून अर्धवर्तुळाला दुसरा चाप, मधोमध एक चाप, आणि दुसऱ्या चापावरून मधोमध आणखीन एक चाप. ही मिळाली आपली 90 अंशाची रेषा. बरोबर.
पण आपल्याला 90 अंश नको आहे. आपल्याला किती अंश काढायचं आहे? 30 अंश. आता तुम्ही वरच बघितलं आहे, हे 60चं अर्ध किती येणार? 30. म्हणजे इथं दिसतोय ना ही 60ची रेषा. आता ह्याचं हे जी त्रिज्या एवढे याचं निम्म्यापेक्षा कमी घ्यायचं माप. वर एक चाप बघा, इथं 60 काढलेलं आहे, म्हणजे इथं 60 आहे. ह्या त्रिज्येचं काय काढायचं? निम्मं घ्यायचं. पहिला इकडं चाप आणि ह्या इथून, नाहीतर मी हे सांधून दाखवते म्हणजे तुम्हाला समजते, किंवा न सांधता सुद्धा समजतं. हा आला दुसरा चाप मुलीनो. इकडून माझा छेदलेला दिसत नाही म्हणून मी अनेकदा करते. यस, आणि हा सांधूया तर आपल्याला मिळणार 30 अंशाचा कोन. किती अंशाचा? 30. बघा, हा आला आपला कोन. हा किती अंशाचा येणार? हा एवढा. हा जो आहे तो किती अंश आहे? 30 अंश. करेक्ट. हा आपला कोन किती अंशाचा आहे? 30 अंश. बरोबर आहे. आता मोजून दाखवते तुम्हाला. इथं नाव दिलं आपण सी, इथं नाव दिलं आपण ई. बघूया. बघा 30 अंश आहे की नाही? कोनमापकाचा मध्ये ह्याच्याशी हे बघा 0, 10, 20, 30 दिसतंय ना? 30. यस. आता नेक्स्ट काढूया 15 अंश मुलीनं. चौथं 5वं 15 अंश म्हणजे ह्याचं अर्ध ना, म्हणजे तुम्हाला ह्याच्या त्रिज्येचं निम्म करावं लागणार ना. बघा पुन्हा काढूया. काय किती अंशाचा कोन रचणार आहे आपण? 15 अंशाचा. म्हणून आपण 5 सेंटीमीटर रेषा काढूया. यस, नाव दिलं ए बी. हे 5 सेंटीमीटर रेषा कितीही काढू शकतो आपण. आणि एचा काय करायचं? निम्म्यापेक्षा जास्त एक ठराविक त्रिज्येने काय काढायचं? अर्धवर्तुळ. यस. आता ह्या पहिल्या टोकावर अर्धवर्तुळाच्या पहिल्या टोकावर पहिला चाप अर्धवर्तुळाला, दुसरा चाप मधोमध एक चाप. यस. नंतर दुसऱ्या चापावरून मधोमध आणखीन एक चाप. म्हणजे हा किती अंशाचा कोन आला? 90 अंशाचा. पण आपल्याला 90 अंशाचा हवा आहे का? नाही. आपल्याला हवा आहे किती अंशाचा? 15 अंशाचा पाहिजे. ही आली आपली 90 अंशाची रेषा सी, कोन ए सी बी. आणि तुम्हाला माहीत आहे हा म्हणजे 60चं आपल्याला निम्म करायला पाहिजे पहिला. बघा हे 60 आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा निम्म्या त्रिज्येने चाप काढूया. मध्ये एक चाप, इथं आणखीन एक चाप. यस. हा काय झाला? किती अंशाला? 30 अंश. 30 अंश सांधा मुलीनो. ओ, मी आणखीन एकदा चाप काढते. हे बघा, या त्रिज्येचं मी निम्म घेतलं. इकडं एक चाप, या बाजूनी इकडं एक. यस. आणि ह्याचा निम्म सांधून मी किती अंशाचा कोन काढत आहे? 30 अंशाचा. पण आपल्याला 30 अंश नको आहे. आपल्याला किती पाहिजे आहे? हा आला 30 अंशाचा. बरोबर आहे. त्याचा आपल्याला निम्मा म्हणजे इथं दिसतोय ना, ह्याचं काय करायचं? बघा मुलीनो, ह्या 30 अंशाच्या निम्म्यापेक्षा जास्त इथं एक चाप काढा आणि या टोकावरून आणखीन एक चाप काढा. यस. दिसतोय? आणि काय करा? हे सांधा मुलीनो. बघा ही रेषा आपली.
हा आला आपला एवढा जो आहे हा 15 अंश. किती अंश? 15 अंश. इथं नाव देऊया एफ. म्हणजे कोण एफ ए बी बरोबर किती अंश आला? 15 अंश. आणि इथं कोणता कोण आला? ई ए बी बरोबर किती अंश आला? 30 अंश. म्हणजे त्याचं निम्म केलं. मुलीनो, आता आपण जाऊया 22.5 अंश. 22.5 म्हणजे 22 ना? 22 किती? 44. 44 आणि अर्धा अर्धा 1 म्हणजे 45 अंशाचा ना? 22 म्हणजे 45चा अर्ध ना? येस. 45 म्हणजे सेकंडच गणित तुम्ही केलेलं आहात. पुन्हा बघा 30 स्टेप. किती सेंटीमीटर रेषा काढायची? 5 सेंटीमीटर. हे 0वर आणि हा 5वर डॉट ठेवला. यस. नाव ए आणि हे बी. ही 5 सेंटीमीटर रेषा. बघा नेक्स्ट एमध्ये कल्पून अर्धवर्तुळ काढायचं. कितीही मोठं काढू शकता, पण फार मोठं घेऊ नका मुलीनो. आणि सिंगल हाताने काढा. अर्धवर्तुळ आलं. या अर्धवर्तुळाच्या पहिल्या टोकावरून पहिला चाप, पहिल्या चापावरून दुसरा चाप, मधोमध एक चाप, या दुसऱ्या चापावर मधोमध आणखीन एक चाप. हा आला आपला 90 अंशाचा कोन. पण आपल्याला 90 अंश हवा आहे का? नाही. पण प्रत्येक टायमाला आपल्याला 90 अंश हे काढावं लागणार. यस. हा आला 90 अंशाचा कोन. इथं नाव देते सी. आता 45 म्हणजे काय? ह्या दोन्हींचा अर्ध केलेलं माहीत आहे? यस. ह्या दोन्हींचा अर्ध. म्हणून हे पूर्ण 90 अंशाचं हे बघा. हा माहीत आहे तुम्हाला 60 आहे. आपल्याला 60 नको, 45. म्हणून ह्याच त्रिज्येने आपण मध्ये एक चाप काढूया आणि ह्या टोकावर एसीच्या टोकावरून एक चाप काढूया. यस. हा किती आला? 45. काढूया 45 अंशाचा कोन. सांधूया मुलीनो 45 अंशाचा कोन. इथं आहे बघा. यस. हा 45 अंशाचा कोन सांधला. आपल्याला त्याचा निम्मा करायचा आहे. म्हणजे इथं पहा, हे 45 अर्ध झालं. आता ह्याचा निम्मा म्हणजे ह्या त्रिज्येचं काय काढायचं? निम्म्यापेक्षा जास्त. इकडं एक आणि ह्या टोकावरून म्हणजे ह्या म्हणजे हा कोन समजा ई नाव दिलं तर ए बी रेषेचं हाफ घ्यायचं टोकावरून आणि ह्या ए रेषेचं. यस. आणि हा सांधा. बघा आपल्याला जो कोन हवा आहे तो हा आहे. इथं नाव देते एफ जी. म्हणजे हा कोन आपल्याला पाहिजे. बरोबर आहे. हा किती आहे? 22.5 अंश. म्हणून कोन जी ए बी बरोबर किती आला? 22.5 अंश. ओके. नेक्स्ट जाऊया 75 अंश. 7. आता 75 म्हणजे किती? आता तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे मुलीनो. हा चाप जो पहिला काढलेला असतो ते 60. म्हणजे ह्याचा अर्ध ना 60 म्हणजे 70 आणि 75 म्हणजे 15 अंश पुढं पाहिजे. आणि नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक टायमाला आपल्याला काय काढावं लागणार? 90 अंशाचा हा कोन काढावा लागला. आता आपण किती अंशाचा कोन काढतोय? 75 अंशाचा. पुन्हा 5 सेंटीमीटर रेषा मुलीनो. येस.
याला ए नाव आणि हे बी. दोन्ही टोके ही समानच पाहिजे कंपास आणि पेन्सिलीची, तरच तुमची आकृती करेक्ट येणार, नाहीतर रॉंग येणार. ए मध्ये कल्पून अर्धवर्तुळ, यस. या पहिल्या टोकावरून पहिला चाप म्हणजे 60 अंशाला लक्षात ठेवा. हा दुसरा चाप अर्धवर्तुळाला, मध्ये एक चाप आणि इकडं एक चाप. यस, हा आला आपला 90 अंशाचा कोन. सांधूया. करेक्ट. हा आला 90 अंशाचा कोन, नाव दिलं सी. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, इथं किती आलं तर 30 हे 30 आहे, म्हणजे 30च्या पुढं त्याचा अर्ध म्हणजे 15 ना. यस, म्हणून आपण हे रेषा जी येणार आहे त्याचं काय काढूया, अर्ध घेऊया. किती अंशाचं काढायचं आहे? हां, म्हणून ह्या मापाचं जे आहे हे बघा, ह्याचं आहे की नाही निम्म घेऊया, किंवा तेवढ्याच मापान काढलं तर चालतंय. इकडून ह्या टोकावरून हा, यस, इकडून आलेला नाही, मी आणखीन एकदा काढते. यस, आला. आत्ता सांधूया मुलीनो. हे बघा, हा आपला कोन कोणता, जी एच, म्हणजे इकडं आहे. हा कंप्लीट कोन किती अंशाला, 75. मोजून दाखवते तुम्हाला 75 आहे की नाही. बघा, कोनमापाचा मध्य त्या रेषेशी जुळता आहे, करेक्ट आहे. हां, इथं बघा 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70. इथं बघा 1, 2, 3, 4, 5. हे किती अंशाला, 75. यस, म्हणून लिहूया कोन HAB बरोबर किती अंश, 75 अंश. यस. आता पुढं 8वं तुम्हाला होमवर्क देते. किती, 105 अंश आणि 9 135 अंश. मुलींनो, आता कसं काढायचं तुम्ही ठरवा. ओके, म्हणजे 90 अंशापेक्षा मोठे आहेत ना, कसं काढायचं आता तुम्हाला भाग तर माहीत झाले. हे दोन्ही तुमचे काय आहेत, होमवर्क.